पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आबा चहा ठेवतोय। आबा 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 चहा। आबा सगळं आवरून ठेवलंय। आबा कुठे गेले? अहो नाही, आबा कुठे आहेत? काही सांगून गेले का? घरात नाही आहेत? असतील नाही, वॉशरूम मध्ये असतील ते, आम्ही बघून येतो। आबा आबा काय झालाय? मी बघतो, थांब। आनंदी काय झालं ग? आबा आबा काय गेले असत बबन? मला नाही माहित। मी सकाळी उठलो तेव्हा आबा त्याच्या जागेवर नव्हता। मग मला वाटतं खाली गेला असेल तू वाईट त्याच बघते। खाली खाली कशाला गेले असते? आहेत नाही येत। मग ह्याला काय सांगितलं होतं का? चहा दे ग बाई मला। आई, आबा घरात नाहीयेत, तुला काही सांगून गेले का? होय, घरात नाही गेले की काय गावी? गेले असते तर मला कशाला ठेवलं असतं इथं? हो, तू इथेच काय ग आनंदी? बिचारी काल रात्री अशी झोपून होती, गप्पा पण नाही झाला रे बाबांशी तिच्या, आणि गेले ग बाबा निघून। थांब थांब थांब, तू काळजी करू नकोस, असतील इथेच कुठेतरी। बाई इथेच आहेत आबा। आनंदी अगं हे बघ, फोन इथेच ठेवला, आता जायचं तर फोन घेऊन जायचा ना। नाही म्हणजे पोरीला घोर नसता लागला ना त्यांच्या। आनंदी तू टेन्शन घेऊ नको, मी खाली जाऊन बघून येता। थांब थांब, तुला इथलं काय माहिती? कुठे शोधणार आहेस तू? मी बघून येतो, तू नको काळजी करू, इथेच असतील ते, मी पटकन आवरून येतो। काय ग बाई बबन? आबा खाली गेला असेल। ओ नमस्कार। ओ नमस्कार, कसे आहात? बरे ना? आता स्वतःच्या पायावर चालतोय फिरतोय म्हणजे बराच असणार ना? इथे पहिल्या माळ्यावरच राहता? हो। हा, म्हणजे पहिल्या माळ्यावर राहणं बरं ना, म्हणजे खाली वर राहायला सोपं पडतं या वयात। तुम्ही 7व्या माळ्यावर चाललात ना? हो। ते जिन्यानं हे तुमच्या वयाला मानवणार आहे का? म्हणजे ते लिफ्ट चालू असताना? ओके बाय माझी, त्या चिंगीसाठी लाडू आणायला गेलो ना खडखडे, त्या नादात ते मिळाल्याच्या नादात विसरूनच गेलो या बिल्डिंगला लिफ्ट आहे ती। चिंगीला असले खडखडे लाडू उडू नाही आवडत, तिला चॉकलेट आवडत। काय ग, तुला तरी कळवायला पाहिजे होतं ना, मुलगी आहेस ना तू। मी बघून येतो कुठे ते। हा, अरे मी तुम्हाला शोधायला निघालो होतो, कुठे गेला होता तुम्ही? काय हो सांगून जायचं ना, केवढी धावपळ झाली राघवची। मी पण देवाजवळ दिवा लावायला बसले, म्हटलं बाई कुठे गेले काय गेले। नाही, चुकलं माझं, मी सांगून जायला हवं होतं। चिंगी तिच्या रूम मध्येच आहे ना? होय, पण काय झालं आबा? चिंगी, ए चिंगी, चिंगी बाळ। अरे वा 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 वा, ये बेटा। काय झालं आबा? अगं हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे। खडखडे लाडू। आधी पा द्यायचा आजोबांना।
अरे वा वा वा. हे घे. अहो आबा, तुम्ही एवढ्यासाठी खाली गेलात, मला सांगायचं होतं, मी आणले असते ना. आता आजोबांनी नातीचे लाड पुरवायला पाहिजेत ना. खोलून द्या ना. हा. हॅलो, हा आजोबा, काय झालं? हे बघ, तुझ्यासाठी छूमंतर जादूमंत्रवाले चॉकलेट आणलंय. तू येतेस का? एवढ्या सकाळी? हे बघ, तू आत्ता येणार नसली ना तर मी ते चॉकलेट कोणाला तरी देऊन टाकीन. चालेल का? चॉकलेट तर पाहिजे. थांबा, आले मी. पटकन ये लाडोबा. हा, आबा, पाटकर आजोबांनी माझ्यासाठी खूप छान आणि मोठं चॉकलेट आणले. मी आले. चिंकी चिंकी, अगं ते आजोबांनी एवढे प्रेमाने आणले, ते खाऊन तर जा. हो, आलेच. आबा, तुमच्यासाठी चहा ठेवते. काय, तिला चॉकलेट आवडतात ना, तिच्या आजोबांनी चॉकलेट आणले असतील, त्यामुळे तुमचे लाडू काही आवडले नाही तिला. आई आई ग. गुड मॉर्निंग रमा. अहो काय सांगू तुम्हाला, इतका गोंधळ झाला ना काल. आज गेले असतील ना तर गोंधळ अजून आहे. करते हा मी तुम्हाला नंतर फोन. हा, बाय बाय. अरे काय बाबा, अजून इथेच गेला नाहीत गावाला? का? ते अजून 2-3 दिवस इथे राहिले तर काही प्रॉब्लेम होणार आहे? मला काय प्रॉब्लेम असणार आहे? मी आपल्या आबांची चौकशी करत होते. हे काय, पंखा कशाला आणला? बबल्या, अरे काय या? आता काय आहे, मी आतमध्ये एसी रिपेअर करतोय ना. मग एसी मध्ये पंखा बसवणार आहे? नाही नाही, तसं काय करणार नाही. मग तर काम करताना मला गरम होत आहे ना, म्हणून हा माझ्यासाठी पंखा आणलाय. अरे तेवढ्यासाठी पंखा विकत आणला? विकत नाही, हा माझा एक जुगाड आहे. तर काय झाला, मी खाली वॉचमॅनच्या इथे गेला ना, तो मी नंतर सांगताय, तो माझा जुगाडा. पण हे माहित असतं ना तुम्हाला काय आता, हिमालय हा वाणार आज होणार. आज होणार. आई, आपल्या खोलीचा हिमालय होणार. चल 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 लवकर, हिमालय होणार खोलीचा. राजा बबन, लवकर हिमालय कर रे बाबा. बबन, आम्ही 12 आहे. हा, चल रे चल तू. आनंदी, अगं निदान हवा नाही, चहा तरी पाज. होय, चहा ठेवलाय, आलं घालतीये. हो, कर ना कर. तुझ्या आबांना पण कर आल्याचा चहा. अहो, आवरून घ्या, चहा ठेवते. हाय माझे आनंदी, चल ग बाई, दे लवकर चहा. ए आई, हिने बघ चहा उतू घालवला. काय ग? अरे देवा, आता काय झालं? गोंधळ. शिवे, काय ग तू? काय हे बघ. अरे देवा, तुला कळत नाही का ग? हा, आज पण केलंस हे सगळं? आनंदीचे बाबा, ओ आनंदीचे बाबा, या इकडे या. काय ग आनंदी, तुला परत बरं नाही वाटत आहे का? नाही नाही, बरं वाटतंय मला. मी बाहेर होते ना मगाशी. लक्ष नाही, बरोबर ना? बघा, आता तुमच्या डोळ्यांनीच बघा आनंदीचे बाबा. नुसतं चहा करायला सांगितलं होतं.
काय केलं बघा. आता काय करायचं तुम्हीच बोला. आनंदी, जरा बाहेर जा. आबा मी करते. बाहेर जा. मी जा. आबा मी काय म्हणते ते. आबा काय झालं? हो आनंदीचे बाबा, ओ काय करताय? नाही राघव नंतर म्हणायला नको की काय माझ्या सासऱ्यांना कामाला लावलं म्हणून. आई ते आपल्या मुलीच्या चुका पोटात घालण्याचा प्रयत्न करतायत. अगं बाई, चुका पोटात घालायच्या असत्या तर हे फडकं हातात घेतलं नसतं. तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण ते नाही केलंय. तुम्ही जे जे काही सांगितलं ते सगळं ऐकून घेतलं. तुम्ही तक्रारी केल्यात त्या ऐकून घेतल्या. कशावरही प्रत्युत्तर दिलं नाही. काल आनंदीला बरं वाटत नव्हतं म्हणून विषय काढायचा टाळला. पण आज जर विषय काढला नाही तर कदाचित उशीर होईल. कसला विषय? काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. सुलक्षणाताई, तुमचंच म्हणणं आहे ना की माझं नाणं खोटं आहे म्हणून? हो, केलं मान्य. माझं नाणं खोटं आहे. माझी आनंदी गुणाची असली तरी तिचं लग्न जमवायला माझ्याकडे एक दमडाही नव्हता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिच्यासाठी खूप चांगली स्थळं आली, पण मला तिच्या लग्नाचा खर्च करायला परवडेना. हुंडा तर खूप लांबची गोष्ट राहिली. हा, इथे माझं नाणं खोटं ठरलं. तसं पाहिलं तर तुमचंही नाणं खोटंच आहे की. तुम्ही माझ्या राघवला खोटं नाणं म्हणताय? नाही, माणूस म्हणून देव माणूस आहेत राघवराव. पण तुम्ही जेव्हा गावी लग्न ठरवायला आलात त्याआधी राघवरावांचं लग्न झालेलं होतं. पहिल्या बायकोपासून एक मुलगी आहे. नाही म्हणजे चिंगीच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाही, पण लग्नाच्या बाजारात तुमचं हे नाणं खोटंच. पण हे सगळं मान्य करू मी लग्न लावून दिलंच ना. आता माझी आनंदी गावातून आली आहे. तिला मुंबईत काही दिवस कठीण जाणार हे तुम्हालाही मान्य होतं. आणि माझ्या आनंदीच्या आधी तुमच्या राघवरावांच्या आयुष्यात दुसरी कोण होती हे मी मान्य केलं होतं. पण आज आनंदीच्या हातच्या चुका तुम्हाला दिसत आहेत, पण तुमच्या घरात लावलेला तो मोठा फोटो नाही दिसत. घरात दुसरी बायको असताना तुमच्या मुलाने पहिल्या बायकोचा हा एवढा मोठा फोटो घरात लावला, त्याबद्दल तुम्ही काहीच विचारलं नाही. त्याबद्दल तुम्ही कोणाला विचारणार आहात? कोणाकडे तक्रार करणार आहात? सुलक्षणाताई, यानंतर माझ्या पोरीविषयी कधीही तक्रार करायची असेल ना तर आधी हा घरातला जो फोटो लावलाय तो तिथून काढून बाजूला केलेला असेल याची खात्री करा आणि मगच फोन करा. बाकी तुम्ही समंजस आहातच. येतो. चला आनंदी, निघते मी. एवढं लगेच? नाही पोरा, आता हे सर क्षणभर पण थांबूची इच्छा नाही. हा, राघवरावांका सांगून निघते. राघवराव, आता निघतो. कुठे निघालात? नाही नाही नाही, मी काय आज तुम्हाला सोडत नाहीये. थांबायचं तुम्ही. नाही राघवराव, पाहुण्यांच्या घरात पाहुण्यांसारखं राहायचं असतं. आणि हा, हे 2,500 आहेत तुम्ही दिलेल्या 25,000 पैकी. बाय काय करताय तुम्ही? प्लीज. नाही म्हणू नका राघवराव, तुम्ही खूप उपकार केलेत माझ्यावर. अहो, नाना रेडकर दारात येऊन उभा राहायचा, 4 चौघांसमोर धिंगाणा घालायचा.
तुम्ही पैसे पाठवलेत म्हणून त्याचे वेळेवर फेडू शकलो, पण तुमचे उपकार ठेवायचे नाही आहेत मला. तुमच्या उपकाराखाली दबून माझ्या पोरीच्या बाबतीत काही वर खाली होत असेल आणि ते मी बोलू शकणार नसेल, अशी परिस्थिती यायला नकोय मला. आबा प्लीज तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. तुमच्यावर माझा आजही तितकाच विश्वास आहे जेवढा आनंदीचा हात तुमच्या हातात देताना होता. पण ठेवा हे पैसे. हा, एकाच वेळी नाही जमायचं मला सगळे पैसे फेडायला, पण हळूहळू फेडेन. तुमच्यासाठी मी थांबलो, आता माझ्यासाठी पैसे घ्या. येतो मी आता. बायको निघताय. येतो. चल हमने. आओ. बबन, आबा रिक्षा येली. हा. चला. ऐक, याक बोलाचा होता. आबा काय आला वरती, काय राहुला काय? मी जाऊन आणू का? काय राहुला नाही रे, पण एक जबाबदारी देऊची आहे. काय झालं आबा? अग्न्या, मी पुढे होतोय, तू काही दिवस हैसर राहशील. आनंदीच्या घरा? हा, आनंदी तेवढीच सोबत होईल. आबा ह्या काय विचार न झाला काय? आनंदी माझ्या छोट्या बहिणीसारखी असा. तुला आठवतंय तिच्या लग्नाच्या वेळी पाठराखीन पाठवलं होतंस नाही ना? मग येऊ पाठ राखो, तिच्यासोबत थांबेल. तू टेन्शन नको घेऊस. हा, पण याक कोणाची काय तक्रार येणार नाही याची तेवढी काळजी घे. हा, राघवराव, बबनला काही दिवस इथे ठेवून जातो, आनंदीला तेवढीच सोबत होईल. आबा याची काय गरज आहे? आनंदी राहू दे. बबन कोणी परका नाही, आपल्या घरचाच आहे तो. आबा तुम्ही म्हणाल तितके दिवस बबनला राहू दे, काही हरकत नाही. बरा राघवराव, येतो मी. आबा. आबा. बायको, माझ्यासाठी पहिली पोरगी असो, दुसरी पोरगी असो, नाहीतर तिसरी, पोरा माझ्यासाठी कधीच ओझा नव्हता. अगो, ह्या गरीब बापाशीचा घर तुमच्या असण्यानं श्रीमंत झाला. तुमची आऊस गेल्यानंतर माझ्या जगण्याचं कारण तुम्ही होतास. दोन पोरी माझ्या नजरेसमोर असतात, पण तुझा लगीन झाला, तू सासरी इलस, मुंबई केलंस. अवघड होता गो आपला घर, आपली माणसा सोडून एवढा लांब येणार. पण याक सांगू, तुझा लगीन होऊन तू जरी हैसर इलस ना, तरी कसली असो विचार करू नको की तुझा माहेर सुटला. उद्या कायो जरी झाला ना, तरी तुझ्या सोबत यो आभा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभो हा. आबा तुमका जेवढा वाटत तेवढा काही नाही. हा बायगो, माझ्या डोळ्यांनी मी सगळं बघितलंय. त्याच्यापेक्षा तुमका वाटणारी काळजी जास्त असा. आबा खर तर माझाच चुकला, संसाराकडे माझं दुर्लक्ष झाला. पण काळजी नका करू, मी संसाराला इतका जीव लावेल, प्रेम लावून संसार करेन ना की तुमका माझी तक्रार ऐकत नाही येऊची. आबा तुमचा तुमच्या आनंदीवर विश्वास असा ना,